सायनाइड खाऊन किंवा सायनाइड देऊन मेल्याचे किंवा मारल्या गेल्याचे बरेच सीन तुम्ही हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये पाहिले असतील. असाच एक सीन 7 जून 1954मध्ये एका ग्रेट ब्रिलियंट ब्रिटिश मॅथमॅटिशियन सोबत झाला, ज्याला फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटिंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हटलं जाते. असा ॲलन ट्युरिंग मरण्याचं कारणसुद्धा पोटॅशियम सायनाइडच होतं. जिथे ॲलन ट्युरिंग मरून पडला होता त्याच बेडवर एक घास खाल्लेलं ॲपल पाहायला भेटलं होतं. ज्या ॲपलमधूनच त्याला पोटॅशियम सायनाइडची विषबाधा झाली असावी असं काही लोकांचं म्हणणं होतं. हा ॲलन ट्युरिंग ग्रेट मॅथमॅटिशियन तर होताच होता, सोबतच सेकंड वर्ल्ड वॉर अलाइन पॉवरला जिंकून देण्यासाठी याचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं असंही मानलं जातं आणि त्यामुळेच त्याला वॉर हिरो असंही म्हटलं जातं. अलाइन पॉवर आणि एक्सियल पॉवरमध्ये जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर सुरू होतं, अशात एक्सियल पॉवरचा मिलिटरीचा जो खुफिया कोड आहे त्या कोडला डिकोड करण्यासाठी ॲलन ट्युरिंगनी एक इलेक्ट्रॉनिक्स मशीन बनवली होती, जिला बॉम्बे मशीन असं म्हटलं जातं. त्या बॉम्बे मशीननी एक्सियल पॉवरचे सगळे मिलिटरीचे खुफिया कोड जे आहेत ते डिकोड केले आणि त्यामुळेच एक्सियल पॉवर वर्ल्ड वॉर 2 जिंकू शकली असं म्हटलं जातं. त्यामुळे वर्ल्ड वॉर 2चा वॉर हिरो म्हणून ॲलन ट्युरिंगला खूप प्रसिद्धी भेटली आणि ती प्रसिद्धी तिथल्या काही लोकांना पटली नाही असंही म्हटलं जातं. कारण असंही काही लोकांचं म्हणणं आहे का ॲलन ट्युरिंग हा बायसेक्स्युअल होता आणि त्याच कारणामुळे ॲलन ट्युरिंगचा मर्डर केला गेला असंही काही लोकांचं म्हणणं आहे. पण या गोष्टीत किती सत्यता आहे या बाबतीत आपण काही सांगू शकत नाही. या संदर्भात म्हणजे ॲलन ट्युरिंग आणि पोटॅशियम सायनाइड या स्टोरीवर आणखी एक मिथ सगळीकडे पसरलेलं आहे, ते म्हणजे ॲपल कंपनीच्या लोगोच्या संदर्भात. ॲपल कंपनीने जो लोगो डिझाईन केलेले ॲपल कंपनीचा लोगो आहे, तो लोगो ॲलन ट्युरिंगला ट्रिब्यूट म्हणून ॲपल कंपनीने डिझाईन केलं असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण त्यावर कुठल्याही प्रकारचं ऑफिशियली